पतियाळा शहराचा इतिहास केवळ 250 वर्षे इतका जुना आहे. पण अचंब्याची गोष्ट मात्र ही आहे की इतक्या कमी कालावधीत हे शहर खूपच प्रसिद्ध झालं आहे. पतियाळा पेगबद्दल ऐकलं नाही असा कुणी आहे? विस्कीचा एक्स्ट्रा लार्ज पेग इथे राहणाऱ्याच्या आयुष्यापेक्षा मोठी मानसिकता दर्शवणारं हे प्रमाण आहे. त्यांनी काहीही केलं, अगदी काहीही केलं तरी त्याला एक शाही स्पर्श असतो आणि त्याचमुळे शाही, रॉयल किंवा रिगल हा प्रत्यय त्याला जोडला गेलाय. मग ती पतियाळा शाही लस्सी किंवा पतियाळा शाही रान असो. ही जागा प्रसिद्ध आहे पगडी, हेडगिअर, ज्योती, अत्यंत सुंदर हस्तकला असलेले बूट आणि अलंकृत वेणीसाठी, ज्याला परागदी असं म्हटलं जातं. ही सगळी चर्चा करत असताना इथल्या सुंदर मिनिएचर चित्रांच्या संग्रहाची आणि त्या पतियाळा घराण्याच्या गायनशैलीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आपण एक गोष्ट विसरतोय की या शहराच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे किला मुबारक हा तो किल्ला. खरं सांगायचं म्हणजे या शहराची स्थापना आणि याचा वेगानं विकास होण्यामागे या किल्ल्याच्या बांधणीची सुरुवातच होती. आजच्या घडीला देखील इथे या पतियाळाच्या किल्ल्याच्या प्रांगणात उभं असताना पतियाळा शहराची धडधड स्पष्टपणे जाणवल्याशिवाय राहत नाही. पंजाबमधील पतियाळा दिल्लीपासून सुमारे 270 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला शहराच्या बरोबर मध्यावर बांधण्यात आला आहे आणि हा नरदुर्ग या वर्गवारीत मोडतो असा किल्ला जो त्याच्या संरक्षणासाठी तैनात केलेल्या सैन्याच्या शौर्यावर अवलंबून असतो. खरं सांगायचं तर हा मजबूत इमारतींचा एक समूह आहे. याचं सुंदर वास्तुशास्त्र आणि महालांमध्ये असलेली चित्र जादुई वातावरणाच्या निर्मितीला पुरेसे आहेत. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात पंजाबमधील मोगल साम्राज्य एक प्रकारे संपुष्टात आलं होतं. त्यामुळे इथे जी राजकीय पोकळी निर्माण झाली त्याला भरून काढण्यासाठी इथे शीख संस्थानांचा उदय झाला. सतलज नदीच्या पलीकडे सगळ्यात मोठं राज्य महाराजा रणजित सिंहाचं झालं आणि सतलजच्या या बाजूला, ज्याला आपण माळवा क्षेत्र म्हणतो, सतलज आणि घग्गर दर्याच्या मधला इथे छोटी छोटी शीख संस्थाने निर्माण झाली. आणि या संस्थानांमधील सर्वात मोठं संस्थान आकाराने आणि संपन्नतेने पतियाळाचं संस्थान होतं. पतियाळाचा शासक वंश राजस्थानच्या राजपूत वंशाचा वारस असल्याचा दावा करतो, ज्यांना गुरु गोबिंद सिंहांचा आशीर्वाद प्राप्त झाला होता. ज्यांनी कोणी इथे शासन केलं ते सगळे कला आणि संगीताचे आश्रयदाते होते. त्यांच्या शासनाखाली राज्यात शांतता आणि संपन्नता नांदली आणि पतियाळा फक्त माळव्याचंच नव्हे तर पूर्ण पंजाबचं केंद्र बनलं. याचे दोन भाग आहेत. एक आहे किला मुबारक आणि दुसरा आहे अंदरुनी किला. किला मुबारक ही सार्वजनिक जागा होती जिथे प्रजा येऊ जाऊ शकत होती. अंदरुनी किला म्हणजे आतील भाग. तो भाग जास्त चांगल्या प्रकारे सुशोभित करण्यात आलेला आहे, जास्त राहण्यायोग्य आहे. बाहेरचा भाग हा जनतेसाठी खुला आहे आणि आतील भाग मात्र हा खासगी आहे.
बाबा आला सिंह त्यांच्या काळातील अलौकिक योद्धा होता. त्याचा रणभूमीवरचा नावलौकिकच पतियाळाला सुरक्षित ठेवण्यास पुरेसा होता. किल्ल्याभोवतीची तटबंदी आणि बुरुज हे नंतर बांधण्यात आले. हे बांधण्यामागचं कारण कुठलीही संरक्षक उपाययोजना म्हणून नव्हतं, तर शासकांच्या सार्वभौमतेच्या भव्यतेचं प्रदर्शन करण्यासाठी होतं. प्रांगणात ठेवण्यात आलेल्या तोफा या युद्धातील विजयांची प्रतीकं होती, दूर दूरच्या रणांगणातून इकडे आणलेली, जिथे पतियाळाचे सैनिक ब्रिटिश सैन्याच्या मदतीसाठी धाडण्यात यायचे. बाबा आला सिंगने या किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं आणि पूर्णही केलं. खरं सांगायचं झालं तर पतियाळा शहराच्या स्थापनेचं श्रेय हे त्यालाच द्यायला हवं. बाबा आला सिंग हा प्रख्यात योद्धा होता, एक कुशल तलवारबाज. आपल्याला त्याच्या शौर्याच्या कहाण्या अहमद शाह अब्दालीबरोबर भारतात आलेल्या इतिहासकारांच्या नोंदीत आढळतात. त्यानं वेगवेगळ्या ठिकाणांहून कारागीर आणि व्यापाऱ्यांना इथे येऊन स्थायिक होण्यास आमंत्रित केलं आणि किल्ल्यापासून थोड्या दूर अंतरावर त्यांच्या संरक्षणासाठी त्यानं एक जाड अशी भिंत उभारली, जी या इमारतीच्या संरक्षणासाठी तटबंदी म्हणून कामास आली. त्यामुळे हे सांगणं कठीण आहे की कुठे किल्ला संपतो आणि कुठून पतियाळा शहराची सुरुवात होते. खरं तर पूर्वीच्या काळातील जुन्या पतियाळा शहराचं स्वरूप हे एखाद्या संरक्षित वसाहतीसारखंच होतं. किल्ल्याभोवती फोफावलेल्या दुकानांमुळे किल्ल्याचा मुख्य दरवाजा दुकानांच्या रांगांमागे दडलेला आहे. त्याच्या सजावटीमधील दगडावरील नाजूक कोरीव काम तर अजिबात दिसेनासं झालं आहे आणि त्याच्या मिनिएचर मिनारं आणि सज्जांची झलक पण पाहता येत नाही. एकदा का तुम्ही आत प्रवेश केला की आतमध्ये तुम्हाला प्रशस्त चौक दिसेल आणि त्यानंतर अजून एक भव्य द्वार दिसेल, ज्यातून प्रवेश केल्यास किला अंदरूनमध्ये पोहोचता येतं. किला अंदरूनचं प्रवेशद्वार राजस्थानी शैलीत सुशोभित केलेलं आहे. सार्वजनिक ठिकाणी जगातील सर्व गोष्टींवर बोलता येतं, पण आतमध्ये, आतल्या जागेत जिथे स्त्रिया होत्या, ती जागा खूपच मृदू आणि खूपच वेगळं वातावरण होतं, जे आपल्या दैनंदिन आयुष्याला स्पर्श करतं. एक अतिशय उल्हासदायक खुलेपणा इथे अनुभवायला मिळतो. असा कुठलाही महाल किंवा किल्ला नाही ज्याचा बाह्य भाग इतक्या काळजीपूर्वक सुशोभित केला गेला असेल. याच्या भिंती रंगीत चित्रांनी भरलेल्या आहेत, ज्या आठवण करून देतात शेखावतीमधील हवेल्यांची. इथलं एक विशेष आकर्षण म्हणजे हस्तिदंतापासून तयार केलेला दरवाजा, पण तो इतक्या कुशलतेने तयार केला गेला आहे की तो सभोवतालच्या लाकूड आणि दगडामध्ये मिसळून जातो. किल्ला मुबारक ही एक चौकोनी इमारत आहे आणि त्यानंतरचा आतील महाल देखील चौकोनीच आहे, जिथे एका दरवाजातून प्रवेश करता येतो आणि इथे तुम्हाला छोटे बुरुज पाहायला मिळतील, जो किल्ला अंदरुनीचा आतील महाल आहे. मध्यभागी चौक असलेली चौकोनी आकाराची इमारत उत्तर पश्चिमी भागातील ठराविक वास्तुशास्त्र आहे. राजपूत आणि मोगल प्रभावांची झलक देणाऱ्या या किल्ल्यातील इमारतींचं राजस्थानी हवेलींबरोबरचं साम्य दिसून येतं. आतील चौकाच्या सभोवताली निवासी खोल्या बांधण्यात आल्या आहेत. इमारतीचं सौंदर्य वाढवण्यासाठी इथे छोटी कारंजी उभारण्यात आली आहे.
बांधकाम जे 19व्या शतकामध्ये केलं गेलं त्यामध्ये युरोपियन वास्तुशास्त्रीय प्रभाव पाहायला मिळतो. त्यांची शैली स्वीकारून पतियाळाचे शासक जणू आपल्या प्रजेला आम्ही देखील तितकेच शक्तिशाली आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. इथे अनेक चौक आहेत आणि प्रत्येक चौकाला वेगळ्या महालाचं नाव देण्यात आलंय. म्हणजेच इथे हवेलीचं वास्तुशास्त्र आहे ज्याची लोकांना सवय होती. चहूबाजूला खोल्या आणि मध्यभागी एक मोठी खुली जागा जिथे खूप काही घडामोडी होतात. यामुळे जमिनीच्या पातळीवर मोकळी जागा मिळते. तसंच वरच्या पातळीवर गच्च्या मिळतात, अर्धआच्छादित सज्जे आणि गच्च्या जिथून मधली खुली जागा दिसू शकते. जर आपण अंदरून मधला एक छोटा भाग पाहिलात तर आपल्याला हवेली पाहायला मिळते आणि सगळं एकत्र पाहिलं तर तो महाल होतो, मोठा किल्ला अंदरून. शीश महाल किला अंदरूनमध्ये मोगल शैलीत बांधलेली एक छोटीशी सुंदर इमारत आहे. छोट्या आणि मोठ्या आरशांनी सुशोभित भिंतींनी शासक अचंबित झाले. शेकडो प्रतिबिंबांनी पर्यटकांचे डोळे दिपून जातात. पतियाळाच्या शैलीवर मोठ्या प्रमाणात राजस्थान शैलीचा प्रभाव आहे आणि पतियाळाच्या अनेक हस्तकलांवर, पतियाळाच्या अनेक कलांवर राजस्थानची छाप आहे. अनेक चित्रकार काही अलवरहून आणि काही जयपूरहून इथे पतियाळाला काम करायला म्हणून आले. रंगमहाल करमणुकीसाठी नियुक्त केलं गेलेलं एक ठिकाण. कला संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वात जास्त विकसित झालेली मिनिएचर शैली आपल्याला इथे पाहायला मिळते. हिंदू महाकाव्यातील प्रसंग अत्यंत सूक्ष्मपणे इथे चित्रित केलेले दिसतात. आपण सजावटीची शैली पाहतो तेव्हा ते शासकांचे पोर्ट्रेट्स असो किंवा पौराणिक दृश्य असोत किंवा ते राजकुमार आणि राजकन्यांच्या प्रशिक्षणासाठी उपदेशपर मजकूर असोत, तेही तिथे पाहायला मिळतात. दृश्यचित्रणाच्या दृष्टीने किंवा चित्रचौकटींच्या दृष्टीने ह्यात तात्विक मजकूर आहे, मजकूर जे पूर्णपणे उपदेशपर आहेत, तर काही जे पूर्णपणे कथनात्मक आणि वर्णनात्मक आहेत, तर काही जे कामुक आणि इतर प्रकारचे आहेत, पण सगळे मिळून त्या सजावटीचाच एक भाग आहेत. रंगमहाल हा चित्रांचा अस्सल खजिना आहे. बहुतांशी कला संग्रहालय याची बरोबरी करू शकत नाहीत. यातील बहुतेक चित्र राधा कृष्णाच्या स्वर्गीय प्रणयाचे दृश्य चित्रित करणारे आहेत, तर काही कृष्णाच्या आयुष्यातील प्रसिद्ध घटना. महाराजा रणजित सिंहांच्या मृत्यूनंतर लाहोरमध्ये राजाश्रय संपुष्टात आला आणि तसेच तिथे अराजक पसरले. त्यामुळे पहाडी चित्रकार देखील पतियाळाला आले. आपल्याला त्यामुळे इथे एक खूपच रंजक मिश्रण दिसून येतं, राजस्थानी आणि पहाडी शैलींचं. पहाडी चित्रकार त्यांच्या पद्धतीने काम करत आणि अलवरचे चित्रकार त्यांच्या पद्धतीने काम करायचे. त्यामुळे एक खूपच रंजक सहअस्तित्व दिसून येतं. मला नाही वाटत या दोन्ही गटांमध्ये फारसा संवाद असावा, पण सहअस्तित्व नक्कीच होतं. मसनद महाल अशा पद्धतीने सजवण्यात आला आहे की पर्यटक तो पाहताना अचंबित होऊन जावेत.
इथल्या भिंती हिंदू देवदेवतांच्या बरोबरीने शीख गुरूंच्या प्रतिमांनी सुशोभित करण्यात आल्या आहेत. शेख विषय किंवा हिंदू विषय असं काही असल्याचं मला वाटत नाही. भिंती पूर्णपणे हिंदू पुराणातील चित्रांनी भरलेले आहेत. हा मोकळेपणा, खरं तर याला मोकळेपणा म्हणता येणार नाही, नैसर्गिकपणा म्हणू हवं तर अशा सगळ्या गोष्टींनी मनाला एक प्रकारचा आनंद मिळतो. खुलेपणा, ग्रहणक्षमता आणि उदार देखील म्हणता येईल. योग्य दृष्टिकोन, बघण्याचा दृष्टिकोन, जगण्याचा दृष्टिकोन म्हणणं योग्य ठरेल. असं वाटतं की नात्यातून देवत्वाचा दावा करण्याचा आणि आपला अधिकार सूक्ष्मपणे अधिकृत करण्याचा जणू शासकांचा प्रयत्न होता. इथल्या कृष्णाच्या बहुतेक प्रतिमा त्याच्या बालपणाच्या किंवा तरुणपणाच्या नसून द्वारकेचा प्रौढ शासकाच्या स्वरूपातल्या आहेत. मी जेव्हा पहिल्यांदा पतियाळाला गेले तेव्हा तिथे अनेक सरकारी कार्यालये कार्यक्षम होती. ही एक सुंदर वास्तू आहे, अचंबित करणाऱ्या चित्रांनी भरलेली, वास्तुशास्त्रीय दृष्ट्या रंजक, आणि तो पंजाबमध्ये असल्याने त्याला दुहेरी महत्त्व आहे. राजस्थानप्रमाणे नव्हे, जिथे अनेक किल्ले आहेत वास्तुशास्त्रीय गुणवत्तेने भरलेले, पंजाबमध्ये तेवढे नाही आहेत. जागरूकता येण्यापूर्वीच आपण खूपसं हरवून बसलोय. इथे एक असामान्य वास्तू आहे आणि ती 8 ते 10 वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये विभागलेली होती. मला आठवतं मी जेव्हा तिथे गेले तेव्हा एका भिंतीवर सुंदर नाजूक चित्र होतं आणि त्या चित्रामध्ये खिळा ठोकलेला होता आणि ज्यावर कॅलेंडर लटकवलेलं होतं. पतियाळाचे जवळजवळ सगळे शासक रसिक होते, ज्यांनी कलाकारांना आणि संगीतकारांना राजाश्रय दिला. ते जिथे कुठे गेले त्यांनी तिथल्या सर्जनशील गुणवत्ता असलेल्यांना पतियाळात पाहुणा म्हणून आमंत्रित केले आणि आलेले पाहुणे त्यांच्या आदरातिथ्याने भारावून क्वचितच पतियाळा सोडून गेले. पतियाळा शैलीतील संगीत हे जगप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या शैलीतलं आहे. यातील सर्वात निपुण बडे गुलाम अली खान साहब यांच्या जतन केलेल्या स्मृती अजूनही टिकून आहेत. पतियाळाचे महाराजे सर्वोत्तम होते. मग ते बागकामशास्त्र असो किंवा वास्तुशास्त्र असो, प्रशासन असो, कला, संस्कृती, परंपरा, मूल्य, हे ते सगळं घेऊन आले. बहुतेक राजांच्या तुलनेने पतियाळाच्या राजांनी खूप प्रवास केला. मुख्यतः हे सगळ्यांच्या भल्यासाठी होतं की त्या सगळ्यांना राज्यात घेऊन येणं म्हणजे मग त्यांच्या प्रजेला, नागरिकांना संपूर्ण भारताची किंवा जगाच्या काही भागांची माहिती व्हावी अशी त्यांची इच्छा होती. दरबार हॉल वसाहतीच्या काळात बांधला गेला होता. यात आपल्याला राजपूत, मोगल आणि ब्रिटिश वास्तुशास्त्रीय घटकांचं मिश्रण प्रतिबिंबित झालेलं दिसतं. यात कुठलीही कमतरता भासू दिली नाही, कारण त्यावेळेस राज्य वैभवाच्या शिखरावर होतं. राज्यात राजकीय स्थैर्य आणि राजांकडे पुरेशी संसाधनं असणं गरजेचं असतं. कुठलीही मोठी वास्तुशास्त्रीय वस्तू बनवण्यासाठी आपल्याला स्पष्टपणे दिसतं की पतियाळा किल्ला शक्य झाला कारण राज्याला दीर्घकालीन स्थैर्य आणि सुरक्षितता लाभली होती. तसंच पुरेशी संसाधनं देखील उपलब्ध होती अशी वास्तू बांधण्यासाठी. दरबार हॉलचा अंतर्भाग
युरोपमधील महालांच्या औपचारिक दिवाणखान्यांची आठवण करून देतो. बेल्जियमची अनमोल झुंबर छताला लटकवलेली होती. ही जागा शाही समारंभांसाठी आणि उच्च पदस्थ पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी होती. आज हा महाल एक छान सुंदर छोटं संग्रहालय असल्यासारखं वाटतं. रणवास एकेकाळी राण्यांसाठीचा महाल होता. हा देखील पारंपरिक राजपूत शैलीमध्ये बांधण्यात आला आहे. इथे राहणाऱ्यांचा एकांत पूर्णपणे राखला जाईल याची काळजी घेण्यात आली आहे. स्त्रियांची झलक देखील कोणाला बाहेरून दिसायची नाही. निवासस्थानाच्या खोल्या सुंदर चौकोनी चौकाच्या चहूबाजूला बांधण्यात आल्या आहेत. आपल्या कारकिर्दीची पहिली 100 वर्ष हा किल्ला पतियाळाच्या शाही वंशाचं निवासस्थान म्हणून वापरण्यात आला. हा शाही राजवाडा म्हणून वापरला. कदाचित हेच कारण असावं की इथे आपल्याला एखाद्या किल्ल्याचं लष्करी रांगडेपण अजिबात पाहायला मिळत नाही. इथली विशिष्ट मार्दवता सगळ्यांना आकर्षित करते. इथे प्रशस्त दालनं आहेत. राण्यांनी त्यांच्या सख्यांबरोबर याचा वापर मोठ्या प्रमाणातील करमणुकीसाठी केला. जोपर्यंत याचा वापर राज्याचं अतिथीगृह म्हणून केला गेला याची नीट काळजी घेण्यात आली. ही जागा सरकारी कार्यालयांसाठी वापरली गेल्यामुळे वाड्यातील या भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रणवासमध्ये सुंदर चित्र होती. त्याचा वापर राज्याच्या फॉरेन्सिक लॅबसाठी करण्यात आला. मला अजूनही आठवतंय की तिथे काही पार्सल्स पाहिली जी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली होती आणि त्यावर लिहिलं होतं मोठ्या आतड्यांचे भाग आणि छोट्या आतड्यांचेही भाग, स्प्लीन, यकृत इत्यादी कोणीतरी विषबाधा झालेल्या व्यक्तीचे. तेव्हा मला अतिशय वाईट वाटलं याचा विचार करून की कशा प्रकारच्या कामासाठी या जागेचा वापर केला जातोय आणि किती वर्षांच्या कालावधीसाठी त्या जागेचा गैरवापर करण्यात येत आहे आणि त्याचं वेगानं नुकसान झालंय. त्यामुळे ही अत्यंत दुःखद बाब आहे की दुर्लक्षित केल्यामुळे या सुंदर किल्ल्याची अशी भग्नावस्था करून ठेवण्यात आली आहे. राज्य सरकार या अनमोल वारशाच्या बाबतीत संपूर्णतः अनभिज्ञ आहे. पतियाळा एकेकाळचा पंजाबचा गर्व. पंजाबचं सरकारच त्याला विसरून गेली आहे. याच्यापेक्षा मोठा विरोधाभास काय असू शकतो? असं वाटतं जणू किल्ला मुबारक हा वास्तुशास्त्रीय इतिहासातील एक मोठी शोकांतिका होऊन राहणारे भारतातील वास्तुशास्त्राचं नुकसानच म्हणावं लागेल. भारतातील इतर ठिकाणी पाहायला मिळतात त्या सुखांतिकांच्या तुलनेने. एक अनमोल वारसा
अशा प्रकारे हळूहळू नष्ट होताना पाहून मनाला वेदना झाल्याशिवाय राहत नाहीत. नुकसानाबद्दल खंत व्यक्त करून इतरांना दोष देऊन काहीही साध्य होत नाही. अजूनही वेळ आहे. या अनमोल किला मुबारकला वाचवण्यासाठी आपल्याला पण पाऊल उचलावं लागेल या क्षणी. सजना तेनू सद पई मारा ते तो मुल्क वसा